संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सर्वात आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पहिल्या दिवसापासून लावून धरली, पण धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई होत नसल्याने धस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला। दादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणत धस यांनी अजित पवारांवर खरपूस टीका केली होती। त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महायुतीत मिठाचा खडा पडेल असा इशारा दिला। अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस यांना संयम पाळण्याचा सल्ला दिला। आता या सगळ्या घडामोडींनंतर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा। आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलंय तुम्ही? सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे। माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे। पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे। सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे। अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत। एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरथुरेचा शब्द जायला नको होता, जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो। आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।